आजचा पहिला लक्षवेधी मुद्दा बघूयात। राज्यातली सहकारी साखर कारखानदारी मोडून खासगीकरणातून कारखाने विकत घेण्यासाठीचा सपाटा राजकारण्यांनी लावलाय। आम्ही त्या गावाचेच नाही म्हणणाऱ्या नेत्यांनी असे आणि कुणाच्या कसे आणि कुणाच्या नावाने घेतलेत कारखाने, कुठल्या बँकेने या खासगी कारखान्यांना कर्ज दिलं, कुणाच्या आदेशाने चालतात या बँका, सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढणाऱ्या भ्रष्ट नेतृत्वाचा पर्दाफाश करणारा जय महाराष्ट्रचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। संपूर्ण देशाला सहकाराचं मॉडेल देणाऱ्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीची चळवळ मरणासन्न अवस्थेत आहे। सहकारी साखर कारखाने अवसानयनात निघतायत, त्यांचा लिलाव होऊन ते खासगी कारखानदार विकत घेतायत। प्रथमदर्शनी योग्य वाटणाऱ्या या व्यवहारांमध्ये अनेक राजकारणी आपले लागेबांधे वापरून सत्ता केंद्राचा दुरुपयोग करून हे कारखाने विकत घेतायत आणि ते घेण्यासाठी त्यांना कर्ज दिलं जातंय, ते याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या बँकांकडून। सहकारी कारखाने मोडीत निघाल्यानंतर ते विकत घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं। आपला या कारखान्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा अजित पवार करत असले तरी कारखाने खरेदी करणाऱ्या कंपन्या, त्यांचे संचालक हे अजित पवारांचे एकतर नातेवाईक आहेत किंवा अत्यंत जवळचे सहकारी। आणि त्यामुळेच अजित पवारांचीच सत्ता असलेली पुणे जिल्हा सहकारी बँक अगदी तात्काळ या कंपन्यांना कर्ज देत असल्याचा आरोप होतोय। जी थकीत गेलेल्या साखर कारखान्याला दुबारा कर्ज तुम्ही कसं दिलं, काय बघून दिलं? आणि मग एका बाजूला कारखाने 25 कोटीला घ्यायचे आणि कर्ज मात्र 200-200 कोटी रुपये काढायचं, गुलामांना कंपन्यांच्या डायरेक्टर दाखवायचं आणि तेच गुलाम नोकर म्हणूनच यांच्याकडे असतात। महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीवरती दरोडा घालण्याचं काम खऱ्या अर्थानं अजित पवार आणि त्यांच्या घराण्यांनी केलेले आहे। जय महाराष्ट्राने समोर आणलेल्या कागदपत्रांनंतर बेनामी आपल्याच नातेवाईकांच्या नावावरती आपल्याच ताब्यात असलेल्या बँकेकडून कर्ज देऊन हे कारखाने विकत घेतल्याचं स्पष्ट झालंय। एकीकडे नातेवाईकांचे संबंध जरी अजित पवार नाकारत असले तरी त्यांचे व्यावसायिक असलेले संबंध कागदोपत्री कसे लपवता येतील? एकंदरीतच काय, ज्यांच्या नावावरती हे कारखाने चालवले जात आहेत ते केवळ नामधारीच आहेत, खरा कारभार हा दादांचा आहे। या सर्व उठाठेवी ज्यांच्या नावानं करण्यात आल्या ते राजेंद्र घाडगे, शहाजी भगत आणि जगदीश कदम आहेत तरी कोण बघूयात। राजेंद्र घाडगे अजित पवारांचे मावस भाऊ, सर्व खासगी कारखान्यांवर संचालक, कारखान्यांचे शेअर्स असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये संचालक। जगदीश कदम अजित पवारांचे मामे भाऊ आहेत, तौर शुगरचे ते संचालक आहेत। सुनेत्रा अजित पवार यांच्या एअर सिटी इन्फ्रा कंपनीत ते भागीदार आहेत। शहाजी भगत अजित पवारांच्या खास मर्जीतले, 20 वर्ष अजित पवारांच्या ताब्यातील सहकारी साखर कारखान्याचे एमडी आणि सर्व कारखान्यांवर संचालक। पुणे जिल्हा सहकारी बँकेवर सध्या अजित पवारांची एक हाती सत्ता आहे आणि त्यामुळेच आपल्या नातेवाईकांच्या नावे कंपन्या स्थापन करून शेअर्ससाठी अनेक कंपन्यांची साखळी तयार करून पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून या कारखान्यांसाठी कर्ज घेण्यात आली आहेत। पण ही सर्व कर्ज नियमात बसवून देण्यात आली आहेत। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजपर्यंत कुठेही चुकीच्या अशा प्रकारचं कर्ज वाटप केलेलं नाही, कुठल्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन करून कर्ज वाटप केलेले नाही। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो काही कर्ज पुरवठा केला असेल तो अत्यंत नियमामध्ये राहून अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी कर्ज वाटप केलेलं आहे। त्यामुळेच पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात दादा कारभार होतोय हे स्पष्ट होतंय। वैभव सोनवणे, जय महाराष्ट्र, पुणे। हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर अजित पवारांच्या या नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या खासगी कंपन्यांना कारखाने विकत घेण्यासाठीही सहकारी बँकेतर्फे पैसे दिले गेले, म्हणजे जनतेचा पैसा खासगी संस्थांना दिला गेला, तोही बिनबोभाट। पाहूया हा दादा कारभार कसा घडला। अवसायनात निघालेले सहकारी साखर कारखाने ज्या कारखाने किंवा कंपन्यांनी विकत घेतले त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं कर्ज पुरवठा केला।
यात नगर जिल्ह्यातील जगदंबा सहकारी साखर कारखाना लिलावात विकत घेतला तो 2G घोटाळ्यातील आरोपी विनोद गोयंका यांचे भाऊ प्रमोद गोयंका यांच्या इंडोकॉन कंपनीनं आणि मग अंबालिका शुगर्सनं तो विकत घेतला. अंबालिका शुगर्सचे संचालक आहेत राजेंद्र घाडगे. हे अजित पवारांचे मावस भाऊ आहेत. तर दुसरे संचालक आहेत शहाजी भगत, जे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. अंबालिका शुगर्सला पुणे जिल्हा सहकारी बँकेनं 185 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. 50% रक्कम तारण हमी ठेवण्याच्या नाबार्डच्या नियमाचं इथं उल्लंघन करण्यात आलं. त्यानंतर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना असाच विकला गेला. तो घेतला जरंडेश्वर शुगर्सनं. जरंडेश्वर शुगर्सचे संचालक आहेत राजेंद्र घाडगे, जे अजित पवारांचे मावस भाऊ आहेत. तर शहाजी भगत, जे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. जरंडेश्वर शुगर्सला कारखाना खरेदीसाठी पुणे जिल्हा बँकेनं दिलंय 135 कोटी रुपये कर्ज. जरंडेश्वरचं थकीत कर्ज आपण भरत असतानाही अजित पवारांनी दबावानं कारखाना घेतल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. एवढंच नाही तर जरंडेश्वर शुगर्सला गाळप परवाना नसतानाही गाळप सुरू आहे. तर दौंड शुगर्स या नव्यानं उभारलेल्या खासगी कारखान्याला पुणे जिल्हा बँकेनं 92 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय. या दौंड शुगर्स कारखान्याचे संचालक आहेत जगदीश कदम, जे अजित पवारांचे मामे भाऊ आहेत. तर दुसरे संचालक राजेंद्र घाडगे आहेत. त्यामुळं नातेवाईकांसाठी अजित पवारांनी ही सगळी उठाठेव केली का, असा प्रश्न निर्माण होतोय. वैभव सोनवणे, जय महाराष्ट्र. अर्थात हा दादा कारभार कसा सुरू आहे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काय घडलं, अजित पवारांच्या निकटवर्तीयांनाच कर्ज वाटप कशासाठी दिलं, हा प्रश्न आपण विचारणार आहोत. कुठल्या नियमात ही कर्ज देण्यात आली हेही आपण समजून घेणार आहोत. पुणे जिल्हा बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय का? अर्थातच हे प्रश्नचिन्ह आहे. सहकारी कारखान्यांची विक्री करताना भागीदार असलेल्या शेतकऱ्यांना परतावा मिळणार का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. सहकारी कारखान्यांच्या विक्रीसाठी खाजगी संस्थांना सहकारी बँकेतून कर्ज कशासाठी, हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारणार आहोत. आपल्या सोबत विश्वास ठाकूर आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार सेलचे राज्याचे प्रमुख आहेत. गिरीश बापट आपल्या सोबत आहेत, भाजपचे आमदार. सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्या सोबत आहेत. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे वैभव सोनवणे, ज्यांनी ही सगळी बातमी तुमच्या समोर आणलेली आहे. वैभव सोनवणे, कशा प्रकारे गेले काही दिवस तुझ्या बातमीवर काम करतोयस, माहिती घेतोयस, मुळात जी माहिती दिसते, ज्या माहितीमध्ये सगळ्यात ज्या अनियमितता आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत आणि त्या कशा समोर आलेल्या आहेत? या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्वाची गोष्ट जर कुठली पाहायला मिळाली तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक नाव कॉमन दिसतं, ते म्हणजे अजित पवार. अजित पवार पुणे जिल्हा सहकारी बँकेवरती आहेत आणि त्यांच्याच संबंधातले अनेक कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, ज्यांनी हे खासगी कारखाने विकत घेतलेले. आता हे खासगी कारखाने उभे राहत असताना यांना लगेच पुणे जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करण्यात येतो. तो कसा, तर यासाठी काही कॅपिटल अमाऊंट, साधारण नाबार्डच्या नियमानुसार 50% 100 कोटीचं कर्ज जर द्यायचं असेल तर तितकीच रक्कम ही या विकत घेणाऱ्या कंपनीची पत असावी लागते. मात्र ती तशी नसल्याचं स्पष्ट आहे. मग ती दाखवण्यासाठी या कंपनीचे शेअर होल्डिंग कंपन्या ज्या आहेत त्या अनेक नावाने निर्माण करून तोच पैसा पुन्हा इतर बाकीच्या 2 कारखान्यांच्या वेळेसही याच कंपन्यांच्या नावे दाखवण्यात आलं आणि ही कर्ज जी आहेत ती घेण्यात आलेली आहेत. रंगराजन समितीच्या अहवालानुसार आता जरी जिल्हा बँकांना नाबार्ड परवानगी शिवाय जिल्ह्याबाहेर किंवा कार्यकक्षेबाहेर कर्ज देता येत असली तरी काही नियम जे ठरवून दिलेले होते त्यामध्ये 50% पत असण्याची मर्यादा जी आहे ती आजही कायम आहे. असं असताना ही कर्ज जी आहेत ती वाटली गेलेली आहे. ही कर्ज कुणाला वाटली गेली हे जर आपण पाहिलं तर याच्यामधली सगळी नावं ही अजित पवारांच्या समर्थकांची, नातेवाईकांची किंवा अगदी जवळच्या कार्यकर्त्यांची त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याबरोबरच अजित पवार हे कारखाने त्यांचा लिलाव होण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी जे इतर लोक बिडिंग करणारे असतात ते अजित पवारांच्याच नावानं पुन्हा आरोप करतायत की हा कारखाना अजित पवारांनी आम्हाला घेऊ दिला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नक्की होतं, अजित पवारांनी आपल्या स्वतःसाठी जे कारखाने घेतलेत ते त्यांच्या नातेवाईकांच्या आणि सहकाऱ्यांच्या नावावरती घेतलेत. त्यासाठी त्यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या मार्फत या कारखान्यांना कर्ज देण्यात आली आणि हे कारखाने सुरू केलेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा घटक जो कुठला विसरला गेलाय, तर ज्या शेतकऱ्यांनी किंवा सभासदांनी एक पैसा गोळा करून या कारखान्याचे शेअर्स घेतलेले होते त्या सभासदांना 1 रुपया आजही कोण देणार? राज्य सहकारी बँक देणार, राज्य सरकार देणार की ज्यांनी कारखाने विकत घेतलेत
ते खासगी कारखानदार देणार हे आजपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही. नक्की नक्की वैभव आणखीन वेळोवेळी तुझ्याकडे येतो कारण हा सगळा जो जटिल एकूण जे व्यवहार आहेत ते सगळे तू बघितलेले आहेत गेले काही दिवस. या व्यवहारांवरती लक्ष ठेवूनच केवळ हे 3 कारखाने आपण उदाहरणादाखल समोर घेतलेले आहेत. असे अनेक कारखाने आहेत, नगर असो, पुणे असो किंवा सातारा असो, या तिन्ही जिल्ह्यांमधले काही कारखाने या संदर्भामध्ये अशाच अनियमिततेच्या प्रकारांमधनं घडलेले आहेत. अर्थात आपल्यासोबत विश्वास ठाकूर आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार सेलचे प्रमुख आहेत. विश्वासजी, तुम्हाला हे सगळं जे आता आपण बघितली पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? कारण याच्यामध्ये सकृत दर्शनी जरी दिसतंय की योगायोग नाहीये, म्हणजे अजितदादांचे अगदी निकटवर्तीय लोक जे आहेत त्यांना हे सगळ्या अवसायात निघालेले कारखाने मिळालेले आहेत. नाही, मुळातच मला असं वाटतं की आता सध्या एक नवीन फॅशन येऊ घातलेली आहे की सहकार आणि त्याच्यामध्ये जर काही घडलं तर अजित पवार. तर लोकांनी किंवा मला एक समजत नाही की कोणतंही काही सहकाराचं झालं किंवा त्याच्यातलं पूर्ण नेमकं काय घडलेलं हे बघून घेण्याच्या आधीच अजित पवार होते, अजित पवारांचे नातेवाईक होते आणि प्लस त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी मोठा फ्रॉड केलेला आहे, काहीतरी मोठं केलेलं आहे. हे कसं काय होतंय मला समजत नाही. मी आता हा सगळा ट्रॅक बघितला, मुळातच मी आता हा ट्रॅक सगळा पाहतो. मला असं वाटतं की कुठेही अनियमितता किंवा काहीही याच्यामध्ये काहीही भ्रष्टाचार घडलेला नाही. असं घडलेलं आहे का की बाबा अजित पवारांच्या नातेवाईकांनी कर्ज घेतलेले आहेत किंवा त्यांच्या संबंधित कंपन्यांनी त्यांच्या कर्ज घेतलेले आहेत आणि ही कर्ज बुडवलेली आहेत, कमी दराने व्याजदराने कर्ज घेतलेली आहेत, असं कुठे काही घडलेलं आहे का? असं अजिबात घडलेलं नाही. नातेवाईक असणं, अजितदादांचा नातेवाईक असणं किंवा पवार कुटुंबियांशी संबंधित असणं हा गुन्हा आहे का? मला हे समजत नाही की हे असं का होतंय. आणि ते त्यांचं स्टेटस वेगळं आहे, कुठे असं दिसत नाहीये. आणि दादांचे कार्यकर्ते आज महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. आपण हा जवळचा हा दूरचा असं कसं काय म्हणू शकतो? आणि असं कुठे झालेलं आहे का? कोणी तक्रार केलेली आहे का एखादी गोष्ट घेत असताना किंवा आमचं कर्ज नाकारलं आणि दादांच्या यांना दिलेलं आहे? जेव्हा की बँक आहे, बँकेचं काम काय? कर्ज देणंच काम आहे ना. नियमात बसून बँकेने कर्ज दिलेलं आहे, ते तुम्ही असं कसं काय म्हणू शकतात की हे कर्ज? तुमचं म्हणणं आहे की हे सगळं नियमातच झालेलं आहे. जी तक्रार तुम्ही जसं म्हटलं की कोणी तक्रार दिली आहे का, तशी शालिनीताई पाटलांची तक्रार आहे आणि गोपीनाथ मुंडेंची सुद्धा अशा प्रकारची एक तक्रार या अगोदर त्या मंदार त्या याच्यावर सुद्धा खूप बोलता येण्यासारखं आहे. परंतु आता ती बाब न्यायप्रविष्ट आहे. ह्या उच्च न्यायालयात चालू असलेल्या जरंडेश्वरच्या याच्यामध्ये काही आत्ता बोलता येणं मला असं वाटतं उचित ठरणार नाही. कदाचित तो न्यायालयाचा अवमान होऊ शकेल. परंतु ह्या संदर्भातल्या ज्या केसेस जिथल्या स्थानिक कोर्टामध्ये जरंडेश्वरच्या संदर्भात साताऱ्यात जी काही क्रिमिनल एक ऍक्शनची गेलेली होती ती तिथून फेटाळण्यात आलेली आहे. हे पण आपण बघितलं पाहिजे. मुळातच समजा हे आजारी कारखाने असतील किंवा जर हे अडचणीत येणारे जर असतील आणि हे कारखाने जर कोणाच्या संबंधित लोकांनी जर घेतले, याच्यात काय चूक आहे? याच्यात सामान्य शेतकऱ्यांचं हित नाही बघितलं जाते का? असं कुठे होतंय? समजा मुळात हाच प्रश्न आपण पुन्हा एकदा विचारूया. मी तुमच्याकडे येतो. सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. सदाभाऊ, तुम्हाला असं तुम्ही आता मगाशी एक प्रतिक्रिया दिली होती त्या मगाशच्या या सगळ्या कहाणीमध्ये आपण बघितलं, पण तुम्हाला मुळात याच्यामध्ये जसं विश्वास ठाकूर म्हणतात की काही अनियमितता नाहीये, तुम्ही याच्याशी सहमत आहात का? मुळामध्ये हे साखर कारखाने उदाहरण घ्यायचं झालं, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा तुम्ही 65 कोटी रुपयाला घेतला आणि त्याला बँकेनं लगेच कर्ज 132 कोटी रुपये दिलं. तीच परिस्थिती आहे जगदंबा सहकारी साखर कारखान्याची. तुम्ही 29 कोटीला घेता आणि त्याला कर्ज देता 185 कोटी रुपये. 29 कोटीच्या कारखान्याची लगेच कर्ज घेताना 185 कोटी रुपये किंमत त्या मालमत्तेची होती कशी? याचा अर्थ ती मालमत्ता कमी किमतीनं खरेदी केलेली आहे आणि आपली बँक हातात असल्यामुळं ताबडतोबीनं आपण त्याच्यावरती कर्ज दिलेले आहे. म्हणजे सरळ यात स्पष्टपणानं दिसून येत आहे की ज्या मालमत्ता 200, 300 कोटीच्या आहेत त्या तुम्ही 25-30 कोटी रुपयाला घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा मध्यवर्तीनं बँकेनं कर्ज देत असताना ते जे काही कंपनीचे संचालक होते यांची काही मालमत्ता पाहिली होती का? आणि जिल्हा सोडून तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कर्ज देता त्यावेळी तुमचे काय नियम होते? तुम्ही नाबार्डची परवानगी घेतलेली होती का? रिझर्व्ह बँकेची याला मान्यता होती का?
म्हणजे सरळ सरळ सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केलेला आहे हे स्पष्ट दिसून येतं. आणि जर तुमचा चुकीच्या पारदर्शक पद्धतीने मंदार बोलतायत. कुठल्याही साखर कारखान्याचे महाराष्ट्रामध्ये असलेले जे कुठले साखर कारखाने आहेत, एक तरी कारखाना मला असं दाखवा की जो 100 कोटीच्या वरती त्याचं भागभांडवल आहे, 100 कोटीच्या वर त्याची किंमत आहे. मुळातच जर त्याची किंमत 50 कोटीमध्ये साखर कारखाने होत आहेत आणि असं असताना उद्या अडचणीतले साखर कारखाने कोणीतरी येऊन चालून जर शेतकऱ्यांचं हित बघत असेल त्याच्यामध्ये, मला असं वाटतं की कुठेतरी हे गैरसमजुतातून किंवा मुद्दामून अजित पवारांना टार्गेट करणं. नाही ठीक आहे, आपण अजितदादांचं तुर्तास थोडंसं बाजूला ठेवूया, पण एक तुम्ही सांगा की जी 50 कोटीची मिळकत आहे त्याच्यावरती 150 कोटी 132 कोटी असे कसं काय बँक असं आहे की उद्या चालवणारी बऱ्याच वेळेला असं असतं. माझी स्वतःची एक बँक आहे. आम्ही ज्या वेळेला एखाद्याला कर्ज देतो किंवा तुम्ही ज्या युनिटला काम करतात किंवा कुठे करतात त्याचं 5 वर्षाचं एखाद्या वेळेला प्रोजेक्शन दिलं जातं की बाबा याच्यामध्ये हे काय पुढे काय करणारे आणि करणारी लोक सक्षम आहेत का म्हणून, बरोबर, आणि त्याच्यावर त्याची पट ठरवून ते दिलं जातं. असं काही नसतं. आपण जेव्हा कॅपिटल देतो किंवा आपण हे देतो तेव्हा असं नसतं की तुमच्याकडे जेवढी तुमची प्रॉपर्टी तेवढंच दिलं जातं. अधिकचं देऊन तो सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजे याचा अर्थ त्या प्रॉपर्टीची जास्तीची व्हॅल्यू आहे नाही, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू निश्चित जास्तीची नाही हे सांगतात ते सगळेच साखर कारखाने. यांनी मला सांगावं, यांनी त्याच्या सगळ्या प्राइजेस बघाव्यात काय, याचे रितसर लिलाव झालेले आहेत, याच्यावर नियमानुसार याची कारवाई झालेली आहे, याची गव्हर्नमेंटच्या व्हॅल्यूवरने याच्या व्हॅल्युएशन केलेले आहे, त्याच्या पेपर नोटिस झालेल्या आहेत. विश्वासजी, आपण पुन्हा येऊ तुमच्याकडे येतो. गिरीश बापट आपल्या सोबत आहेत. गिरीश बापट, तुम्हाला हे मान्य आहे का जर गव्हर्नमेंटचे व्हॅल्यूअर आहेत, गव्हर्नमेंटचे व्हॅल्यूअर आहे, त्यांचं विश्वास ठाकूरांचं म्हणणं आहे की त्यांची व्हॅल्युएशन बरोबर आहे, त्यांचं म्हणणं आहे की पुणे जिल्हा बँकेनी जे डिस्बर्स केलेलं आहे, कर्ज जे दिलेलं आहे, खाजगी लोकांना जे कर्ज दिलेलं आहे, जे सहकारी कारखाने घेण्यासाठी, ते कर्ज सुद्धा नियमित पद्धतीने दिलेलं आहे. तुम्हाला काय म्हणायचं? असं आहे की दुष्काळातल्या गुरांचा चारा देखील ज्या काँग्रेसवाल्यांनी सोडला नाही ते ऊसातली साखर कशी सोडतील. मूळ महाराष्ट्रामध्ये एक मोठा घोटाळा आहे, तो आज न उद्या बाहेर आल्याशिवाय राहत नाही. मूळ मुद्दा असा आहे की कारखाना आजारी पाडायचा, त्याला कर्ज घ्यायला लावायचं, मग सरकारी पॅकेज द्यायचं, आणि सगळ्यात हा चालला नाही की अपसेट प्राइस जी ठरवली आहे ना ही भयंकर विचित्र आहे. म्हणजे ज्या कारखान्यावर 150 200 कोटी कर्ज आहे, ज्यांच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आता बाजारभावाप्रमाणे 100-200 कोटीच्या वर होते, म्हणजे असं समजा 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी कारखाना घेतला त्यावेळेला एकरी 5-25 हजारांनी घेतलेली जमीन आता 25 लाखाला गेली आहे, आणि ह्याने आता अपसेट प्राइस किती ठरवली, 237 कोटी कारखान्याचं कर्ज असणाऱ्याची अपसेट प्राइस 45 कोटी रुपये. आणि हे सगळं मॅनेज आहे वेगवेगळ्या पातळ्यावर, सरकारी बिरकारी काही नाही, हे सगळे ताटाखालची मांजरे आहेत. आणि ह्यांनी अपसेट प्राइस बापट एक प्रश्न आहे, साखर कारखाने आजारी, बापट साहेब म्हणतायत की साखर कारखाने आजारी पाडले जातात. त्यांनी लोकांना सांगावं ना, आजारी पाडले जातात म्हणजे कसे काय आजारी पाडतात, साखर कारखाने आजारी पाडणे म्हणजे काय, त्यांनी सांगावं बापट साहेबांनी, समजावून सांगावं. सगळं सांगतो, थोडं कशाला, सगळं सगळं तुम्हाला नाही माहिती, सहकारातला आम्हाला पण माहिती आहे. मला माहिती नाही म्हणून हो, मग सांगतो ना मी, करून घ्यायची आहे. सांगा ना तुम्हाला जे माहिती नाही ते आम्हाला माहिती आहे. आमच्या ज्ञानात भर तरी पडेल, जरा बोला तुम्ही, सांगा लोकांना. ज्ञान एवढं आहे की ते अपसेट प्राइस कमी करतात तेव्हा मी बघतोय. नाही, सांगा ना अपसेट प्राइस कशी काढतात ते तरी सांगा. अपसेट प्राइस कशी काढतात ते सुद्धा सांगा. तुम्हाला सगळं तुम्हाला माहिती असं समजू नका. मला माहिती नाही म्हणूनच बापट साहेब तुम्हाला विचारतोय ना, मी तुम्हाला तेच सांगतोय, मला काहीच माहिती नाही, माझं ज्ञान शून्य आहे. मी 17 वर्ष सहकारात काम करतोय, मला काही कळत नाही असं गृहीत धरा. तुमचं ज्ञान काय ते मला सांगा. बरं आपण 2 मिनिटं ऐकून घेतलं तर सांगेन. काय झालेलं आहे, काहीतरी आरोप करायचे. नाही, आपण आरोपाची काहीतरी बोला ना, चर्चा करा ना. चर्चाच करतोय तुमच्याशी बापट साहेब. गिरीश बापट तुम्ही सांगा. तुम्ही बोलताय उगाच. एक मिनिट, आपण सर्वांना लोकप्रियता आहे की काय, मला बोलू दिलं पाहिजे. 1 मिनिट बोला. काय प्रश्न विचारायचा तो माझं बोलणं झाल्यावर विचारू दे.
मला बोलण्याचा हक्क आहे. तुम्ही इथे बोलवलेत, मला पहिलं बोलायला द्या. गिरीश बापट बोला तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला कोणी अडवलंय? नाही, एक त्यांना मिनिट डिस्टर्ब करू नका म्हणून विश्वासजी सांगा, तुम्ही नाही तर थांबा. मी नाही त्यांना बोलू देणार. बोला बोला हा. गिरीशजी बोला. अपसेट प्राइस कमी ठरवायची, हा कारखाने आजारी पाडायचे, पॅकेजेस घ्यायचे, एक मिनिट त्यांचं पूर्ण अहो, करू द्या ना. 2007 तुम्ही जर बोलणार असेल मध्ये आपण येऊ ना तुमच्याकडे. आपण हवं 2 तास अधिक चर्चा करू, पण आपण या चर्चेवरती थांबू. हा 4 समाधान तास करून करा, घेऊ. हो, आमची तयारी आहे त्याला. चालेल तुम्ही 4 बोला तास आता. करा. आणि म्हणून मी सांगतो की हे मोठं षडयंत्र आहे. त्याच्यात आणखीन एक मुद्दा हे विसरतात. सरकार जिथे जिथे हमी राहिलं, बँकेला किंवा कारखान्याला आम्ही करतो मदती, 100 द्या 200 घ्या, हमी राहिले. यांचे जेव्हा लिलाव झाले तेव्हा सहकार खात्याने यांना पत्र लिहिलं की आमची हमी आम्हाला विचारल्याशिवाय हे करू नका. यांनी सरकारच्या पत्राला केराची टोपली दिली आणि आता न्यायप्रविष्ट केस आहे. मी सहकार खात्याला पत्र लिहिलं, विचारलं की तुम्ही कशाला इंटरफेअर झाला त्याच्यामध्ये, हे परस्पर कसे काय यांचे व्यवहार चालले. त्यांनी सांगितलं की हायकोर्टात आम्ही हारलो, कारण यांनी काय केलं मला माहिती नाही, कशी बाजू मांडली ते. सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे, तेवढ्या सगळ्या कारखान्यांचे लिलाव करून टाकले आणि जिथं 2600 कोटी रुपये यायचे तिथे 737 कोटी घेऊन गप्प बसले आणि 1800 कोटी रुपये शेतकऱ्यांचे आणि सरकारचे यांनी बुडवले. त्यामुळे असं समजू नका की कोणाला काही कळत नाही. मांजर डोळे मिटून दूध पेली ना तरी सगळे बघत असतात, सगळं राज्य बघतंय यांच्याकडे. आणि त्यामुळे ह्यांनी अनेक कारखान्यात तुम्हाला 2002चा नाही ठीक आहे. आता तुम्ही प्रश्न विचारा. माहितीये तो ऍक्ट, जरा बोलू द्या मला. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्ती ऍक्ट माहितीये. तुम्ही ऍक्ट मध्ये पळवटा काढताय आणि तुम्हाला धरतोय त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही फार माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात, मला काही त्याच्या बाबतीत म्हणायचं नाही. पण आम्ही जे पाहतो, आम्ही जे अनुभवतो, आम्हाला जे कळतंय त्याच्यात असं कळतंय की ह्या कारखान्यांच्या विक्रीमध्ये सरकारचं प्रचंड नुकसान झालं, शेतकऱ्याला नागवलं आणि हे सगळे गडप झाले, मोठे झाले. यांनी कारखाने हडप केले आणि आज शेतकरी देशोधडीला लागला आणि सरकारचे हजारो कोटी रुपये बुडाले. याला कारण अजितदादा, त्यांचं सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस. अजितदादांचं नाव कारण नसताना, माहिती नसताना घेऊ नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बापट साहेब. एक मिनिट कारण पुणे जिल्ह्यात एक मिनिट विश्वासजी, पुणे जिल्हा बँकेमध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये अजितदादा आहेत ना त्याच्यामध्ये. हो, एक संचालक म्हणजे साधे सुद्धा नाहीये ना. एक संचालक असणं म्हणजे काय कोणाला सामान्य माणसाचं काम नाहीये. आणि त्यातही अजितदादा आहेत ते, त्यामुळे अजितदादांचं नाव येणार. शेवटी जबाबदार व्यक्ती आहे. नाही अजितदादा तिथं मला एक सांगा, अजितदादा जे इतर 25-27 संचालक आहेत त्याच्यातले एक संचालक म्हणून अजितदादा पवारांचं नाव आहे. अजितदादा म्हणजे अजितदादांची तुम्ही ही तर बघा, त्यांचा वकूफ बघा, त्यांची जी काही त्यांची पदं आहेत ती बघा. त्या पदांच्या पार्श्वभूमीवर म्हणून तुम्ही मला संचालक एक एवढा मोठा नेता जर का संचालक होतो तो नक्की काहीतरी तिकडे त्या बँकेमध्ये सत्ता आहे म्हणून असं अजिबात नाही. एक लक्षात घ्या, अजितदादा ज्या ज्या संस्थेवर संचालक आहेत त्या अतिशय शिस्तीत आणि उत्तम पद्धतीने चालू असलेल्या आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही महाराष्ट्रातली एक उत्कृष्ट बँक म्हणून समजली जाते. साताराची असेल आणि पुण्याची असेल, उत्कृष्ट बँक म्हणून समजली जाते. मॅक्सिमम शेतकऱ्यांपर्यंत ते तिथं पोहोचलेले आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. बापट साहेबांचं एक म्हणणं, मला मगापासून त्यांना 2-3 प्रश्न विचारतो ते त्याला बघल. आपण एक प्रश्न विचारूया, एकमेकांना बोलून घेऊया. आजारी पाडणं म्हणजे काय जरा त्यांनी समजून. ठीक आहे, आजारी पाडणं म्हणजे काय तेही आपण बापट साहेबांना विचारूया. पण त्याहीपेक्षा महत्वाचे काही प्रश्न आहेत, आपण तेही विचारणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. लक्षवेधीमध्ये आपण पुणे जिल्हा सहकारी बँकेने जी खाजगी कारखाने होण्यासाठी जी कर्ज वाटप केलेली आहे त्याच्या सगळ्या एकूण पद्धतीबद्दल चर्चा करतोय. याच बँकेमध्ये अजितदादा सुद्धा संचालक आहेत, त्यामुळे अर्थात त्यांचं नाव सातत्यानं त्याच्यात येणं हे साहजिक आहे. विश्वास ठाकूर आपल्या सोबत आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार सेलचे राज्याचे प्रमुख आहेत. गिरीश बापट आपल्या सोबत आहेत, आमदार भाजपचे. आणि सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपल्या सोबत आहेत. वैभव सोनवणे आमचा पुण्याचा प्रतिनिधी, त्यांनी ही बातमी आपल्या समोर आणलेली आहे. या बातमीमध्ये अर्थात काही विरोधाभास आहेत, थेट काही लोकांना तिकडे फायदा दिल्याचं स्पष्ट दिसतंय. पण हे जे काही एकमेकांची बाजू मांडतायत ती आपण बघतोय. गिरीश बापट, तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न हाच विचारायचा आहे की मुळात तुम्ही सांगा की जर अजितदादांच्या आसपासच्या नातेवाईकांना ही अशा प्रकारे जर का कर्ज दिली असतील
तर त्या कर्जांमध्ये तुम्हाला नेमकं काय असं वाटतं की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय? असं आहे, कर्ज देताना त्यांची संपत्ती बघतो, त्यांचा टर्नओव्हर बघतो, त्यांचं रिटर्न त्याच्यातलं काय ते बघतो आणि कर्ज देतो. आणि कर्ज कसं देतो की बुवा त्यांची ऐपत 10 कोटीची असेल तर 15 कोटी कर्ज द्या. पण ज्यांच्या सगळ्या टर्नओव्हर मध्ये अपसेट प्राइस पासून तुम्ही 30 आणि 40 आणि 50 कोटीवर खेळता आणि मग त्यांना यांच्या बँकातनं 150 आणि 200 कोटी रुपये कर्ज देता आणि ते नियमात बसवता. आता नियमात सगळं बसवणं सोपं झालंय आणि नियमात बसवता एवढ्या करता, कर्ज देता एवढ्या करता की ह्यातले काही साखर कारखाने यांना नंतर हडप करायचे लिलावात काढून, कारण मग ते कर्ज फेडू शकणार नाहीत. नितीन राज्य गडकरींनी शिखर काही साखर बँक असो, कारखाने घेतलेत. मध्यवर्ती बँक असो, नागपूरमध्ये. नाही तर मग मुंडे साहेबांनी सरकार पण घेतले. सरकारने खरं याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. माझं याच्यात म्हणणं असं आहे की बँकेला जो अधिकार दिलाय लिलावाचा, हा एक तर बरोबर नाही. अपसेट प्राइस कमी ठरवत आहेत. उच्च न्यायालयात याचिका आहे. आम्ही विचारलं सहकार खात्याच्या सचिवांना की तुम्ही कसं यांना विकू देता, तेव्हा ते म्हणले की हे सुप्रीम कोर्टात गेलेत आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आले नाही म्हणून आम्ही काही करत नाही. आणि त्याच्यामध्ये यांनी 5-50 कारखाने गडप करून टाकले आणि त्याच्यामध्ये सरकारचं 1887 कोटी रुपयाचं नुकसान झाले. तिथे सरकार पैसे द्यावे लागले, कोण देणार आहे? कोण देणार आहे हे पैसे? ठाकूर देणार आहेत ते पैसे, सरकारचे पैसे सांगा जरा बापट साहेब. आणि म्हणून अहो मी तुम्हाला सांगतो, या सगळ्या बँकांनी दिलेलं कर्ज, शिखर बँकेने दिलेलं कर्ज, त्याची रक्कम होते 2887 कोटी रुपये आणि सगळे जे लिलावात केले त्याची किंमत येते 738 कोटी रुपये. म्हणजे आता परत पैसे मिळणार नाहीत. सरकार हमी राहिलेलं आहे. सरकारला परत पैसे द्यावे लागतील. बँकांचे पैसे बुडाले. म्हणजे हा सगळा 1800 रुपये गेले कुठं? हे त्याला कोण जबाबदार आहे? असं तुम्हाला वाटतं का की यातले आकडेमोड तुम्हाला कळते आणि आम्हाला कोणाला कळत नाही? आकडेमोड मांडलीच नाही ना, बापट साहेब. सगळ्यांना कळते. नाही, विश्वास ठाकूर, तुम्ही हे सांगा, मुळात एका बँकेमध्ये ज्यावेळेला अजितदादा ज्या बँकेमध्ये संचालक आहेत, त्या संचालक असताना त्या बँकेतनं त्यांच्याच नातेवाईकांना 3 ते 4 ठिकाणी अशा पद्धतीने जर का उचल मिळते त्या बँकेतनं, तर हे सगळं कायदेशीर असं तुमचं असं आहे की कुठल्या नातेवाईकांना कर्ज द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याख्या केलेली आहे. या व्याख्येमध्ये कोण बसतं तर तुमचा सख्खा भाऊ, तुमची बहीण, त्याच्यानंतर तुमची आई असतील, तुमचे वडील असतील, अशी त्याची व्याख्या केलेली आहे की याच्या व्यतिरिक्त तुमचा कुठलाही नातेवाईक जर असेल तर त्याला कर्ज देता येऊ शकतं. त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेलं नाही. एखाद्या राजकीय नेत्याच्या माणसांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी व्यवसायच करू नये का? मुळातच. आणि बरोबर आहे, प्रश्न तर त्यांनी केलाच पाहिजे ना व्यवसाय. त्यांनी व्यवसाय नाही केला. त्यांनी त्या राजकीय नात्याचा म्हणजे मिसयूज ऑफ ऑफिस ऑफ प्रॉफिट हा मला एक सांगा, मिसयूज केला म्हणजे काय म्हणता येईल की गिरीश बापट साहेबांच्या नातेवाईकाला किंवा कोणाला तरी कर्ज तशाच प्रकारचं नाकारलं आणि हे अशा प्रकारचं कर्ज अजित पवार साहेबांच्या नातेवाईकाला कोणाला तरी दिलं किंवा कुठलं तरी काहीतरी अडचण, असं घडलंय का? आणि तुम्हाला तक्रार तुम्ही करा ना, नाबार्डला तक्रार करा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करा. ती सक्षम अथॉरिटी आहे ना. सवंग लोकप्रियतेसाठी उगाच काहीतरी बोलायचं, त्याला कायदेशीर बेस नाही, काही त्याला आधार काही कायदेशीर नाही. तुम्ही कागदपत्र बघितलेत का की हे नियमाने दिले का नाही दिले म्हणून? आणि त्याच्या अथॉरिटी एक जो मुद्दा होता की 50% जे तारण तिथे ठेवणं अपेक्षित होतं, जिथे जिथे तुम्ही जवळजवळ 100 कोटीच्या आसपासचे जे काही दिलेले ते तेव्हा 50% तारण नव्हतं त्यांचं. 50% काहीच रक्कम त्यांच्या अकाउंटवरती नव्हती. नाबार्ड पण नाही, ते तर बाकीची पण नियमानुसार आहेच ते. असं आहे की काही वेळेला आपण ज्या वेळेला प्रॅक्टिकल अप्रोच आपण त्याच्यामध्ये घेतो, व्यावसायिक एक दृष्टिकोन असतो. नाबार्डचं उल्लंघन झालं का हे नाबार्ड बघेल ना. नाबार्डने कुठे तुमच्या काही रिमार्क पास केलेत का? नाबार्डचं उल्लंघन झालं, मी तेच सांगतो ना की तुम्ही नाबार्डला तक्रार करा ना. नाबार्ड त्याच्यावर काय घ्यायची ते ऍक्शन घेईल, त्यावेळेला कळेल लोकांना की यांनी बरोबर केलं का चुकीचं केलं म्हणून. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुळात आहे. मगापासून काय होतं मी पाहतो उगाच कुठे आता अजित पवार एका सगळे जिथं कुठे राज्य बँकेत असतील अजित पवार असतील, राज्य बँक आता प्रॉफिटमध्ये आली, फायद्यामध्ये आली. 325 कोटी रुपये अजित पवारांनी मंजूर केले म्हणून ती फायद्यामध्ये आली. याच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? किंवा तुम्ही म्हणत असाल त्याच्यामध्ये की प्रशासक नेमल्यानंतर आलं. रिकव्हरीची कार्यवाही संचालक मंडळ बरखास्त होण्यापासून ऑलरेडी सुरू झालेली होती. त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रशासकाच्या काळामध्ये झालं. पण हा तिथला त्या बँकेपुरताचा मुद्दा. आज आता आपण जे पुणे जिल्हा बँकेच्या संदर्भात बोलतोय आता, त्या पुणे जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये हे स्पष्ट दिसतंय. म्हणजे आता आपण 3च कारखाने समोर काढलेत, इतर पण 2-4 कारखाने ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की काही पूर्तता नसताना
जी जी बेसिक पूर्तता करायला लागते ती पूर्तता नाही नसताना नाही नाही जर का तिकडे हे दिलेलं असेल. म्हणणं दादांत चुकीचं आणि खोटं आहे. मगाशी तुम्ही बघितलं असेल की पुणे जिल्ह्याच्या दिगंबर आमचे जे तिथले चेअरमन आहेत त्यांनी मगाशी स्टेटमेंट दिलं, मी त्यांचं सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या कारखान्याचं आतापर्यंतचे झालेले तुम्ही नाबार्डचे रिपोर्ट बघा, तुम्ही रिझर्व्ह बँकेचे शासनाने केलेले ऑडिटचे करा, प्रत्येक याच्यामध्ये त्यांना अवर्ग मिळालेला आहे. तो काय उगाचच मिळालेला नसतो. ती लोक कुठलाही, जर तुम्ही म्हणाल की ती लोक मॅनेज होतात तर मग नाबार्डनी राज्य बँकेवर कारवाई करा किंवा राज्य बँकेचं तुम्ही बघा किंवा आलेल्या तक्रारींची दखल घ्या. हे केलं नसतं मुळातच महत्वाचं म्हणजे. त्यामुळे दुर्गाडे सरांनी मगाशी तुम्हाला जे सांगितलं, कुठलंही कर्ज किंवा कुठल्याही पुणे जिल्ह्यात बँक मी स्वतः बघितलेली, मी जरी नाशिकचा असलो तरी तिथला कारभार मला माहिती आहे, कशा पद्धतीने तिथला कारभार चालतो. नियमाच्या बाहेर असेल तर कर्ज वाटप केलं जात नाही. कागदपत्रांची पूर्तता 100% पण कागदपत्र. नियमाच्या बाहेर बाकी सगळे जण आहेत, फक्त जे अजितदादांच्या आसपासचे अगदी नाही, त्यांना अहो, किंवा राष्ट्रवादी अहो, काँग्रेसची असं माणसं कसं जे काय आहेत त्यांना म्हणता? तुम्ही तुम्ही दिले प्रत्येक वेळेला जातात. काही झालं की म्हणजे नाही, हा सहकारामध्ये प्रश्न चांगलं विचारला झालं तर पाहिजे तुम्ही ना. राष्ट्रवादीचं नाही, नाव चांगलं घेणार नाही झालं म्हणता. चांगलं घेणार ना, आम्ही चांग- सगळ्यांची नावं घेऊ सगळ्यांची, तो मुद्दा नाही. आम्ही विरोधात नाही आहोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही. हे सकृत दर्शनी जे आपल्याला दिसत आहेत, ज्या ज्या गोष्टीचं ते आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही नाही, द्या ना त्याची मी उत्तर. त्याचीच उत्तर तुम्हाला देतोय की हे कोणत्या आधाराने सांगतायत की यांना ह्या लोकांना कर्ज देताना नियम बघितले गेलेले नाहीत किंवा डावलले गेलेले आहेत. हे कुठल्या नियमांच्या आधारे एक कुठले एक सांगतायत? मिनिट, आपल्यासोबत वैभव आहे. वैभव सोनवणे, तुला पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे की जसं विश्वास ठाकूर सातत्यानं म्हणतात की याच्यात काही गैरकारभार काही झालेला नाहीये, मुळात कायद्याच्या दृष्टीने सहकार कायद्याचा असेल किंवा अगदी इतर नाबार्ड वगैरे इतर जे काही नियमावली असतील यानुसार किमान काय, पुन्हा एकदा तू त्याची उजळणी कर. तुला काय वाटतंय की याच्यामध्ये ह्या गोष्टींची जी आहे ती कुठेतरी पुढे जाऊन त्याला अनियमिततेच्या प्रकाराने किंवा अगदी आपण म्हणूया की त्याच्यात वाईट कुठलं तरी त्यांनी इंटेन्शन ठेवून ही सगळी लोन जी आहेत ती दिलेली आहेत. मंदार सर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो बाजूला पडतोय, तो म्हणजे जे खासगी कारखाने उभे राहिलेले आहेत त्या कर्जाच्या मदतीने या कारखान्यांना जी 50% पत मर्यादेचं बंधन जे आहे, नाबार्डचा जो नियम आहे, ही उभी करताना या तिन्ही कारखान्यांना एकानंतर एक ज्या शेअर होल्डिंग कंपन्या आहेत त्यांनी पहिल्यांदा हे 50% कॅपिटल एका कारखान्यासाठी दाखवलं, पुन्हा तेच 50% कॅपिटल दुसऱ्या कारखान्यासाठी दाखवले आणि त्यानंतर पुन्हा हेच शेअर होल्डर तिसऱ्या कारखान्यामध्ये तेच कॅपिटल दाखवलं. असं करून हे कर्ज मिळवलेले. तुम्ही जो दुसरा मुद्दा म्हणताय, या सगळ्यामध्ये महत्वाचा आणखी एक साईकृपा बबनराव पाचपुतेंचा श्रीगोंद्याचा जो कारखाना आहे, ज्या कारखान्याला पुणे जिल्हा सहकारी बँकेनं इतर बँकांचं 400 कोटी रुपये कर्ज असताना सगळ्यात शेवटी पुन्हा आणखी नव्यानं 70 कोटी रुपये कर्ज दिले. म्हणजे आधीच 400 कोटी रुपयांची जी कर्ज आहे ती फेडण्याची या कारखान्याची परिस्थिती नसताना पुणे जिल्हा सहकारी बँकेनं 70 कोटी रुपये बबनराव पाचपुतेंच्या कारखान्याला दिले. तो सगळ्यात शेवटचा व्यवहार होता. हे कर्ज का दिलं गेलं? बँकेच्या जी ग्राउंड रियालिटी जर पाहिली, जमिनीवरची सत्यता जर पाहिली तर हा कारखाना चालणं मुश्किल आहे. असं असताना हे 470 कोटी रुपये हा कारखाना देणार कुठून? म्हणजे पूर्वाश्रमीचे 400 कोटी रुपये द्यायची कारखान्याची परिस्थिती नसताना पुन्हा 70 कोटी रुपये कुठल्या तरी नव्या आशेनं हा कारखाना सुरू होईल म्हणून देणं हे योग्य आहे का? जर हे योग्य नसेल तर जो मुद्दा ठाकूरांकडून वारंवार विचारला जातोय त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते नियमांमध्ये दिले गेलेले आहे का? तर हे सगळं करताना अनेक ठिकाणी अनेक एक्सपर्ट बँकेचे असतील किंवा कारखान्यांच्या संदर्भातले असतील, हे बसवून हे सगळं नियमामध्ये कसं करता येईल याचाच विचार करत होते. शहाजी भगत हे जे सहकारी साखर कारखान्याचे एमडी आहेत किंवा या सगळ्या खासगी कारखान्यांचं मॉडेल जे त्यांनी दिलेलं आहे हे शहाजी भगत यांनी दिलेलं आहे. गजानन पाटकर हे त्यातले आणखी एक संचालक, हे सगळे कंपनी सेक्रेटरी जे आहेत हे सगळे याच कामासाठी या कारखान्यांच्या डायरेक्टर बॉडीवरती आलेले आहेत असा आरोप वारंवार केला जातोय की यांनी या सगळ्या कंपन्या ज्या आहेत यांची साखळी बनवली आहे. जी अनेक कंपन्या, या कंपन्यांच्या तिन्ही खासगी कारखान्यांचे शेअर होल्डिंग कंपन्या ज्या आहेत. एक मिनिट वैभव, मी पुन्हा एकदा विश्वास ठाकूरांना हेच विचारतो. बाकी आपले पाहुणे आहेत त्यांच्याकडे पण आपण जाऊया. पण विश्वास ठाकूर, पुन्हा म्हणजे आम्हाला हेच समजून सांगितलं पाहिजे तुम्ही की जर हे अशा प्रकारे जर का कर्ज वाटप दिलं, जसं त्यांनी बबनराव पाचपुतेंच्या कारखान्याचा आणखीन एक उल्लेख केला, ही जी कर्ज वाटपाची प्रक्रिया आहे ही तुमच्या दृष्टीने ही योग्य प्रक्रिया आहे? 100% योग्य आहे. कारण तुम्हाला मी सांगतो, ही जी तारण त्यांनी एका ठिकाणी तारण दाखवून सगळ्याच कारखान्यांना सातत्यानं घेतलेलं आहे, शेवटी तेही तांत्रिकदृष्ट्या योग्य असं असं आहे तुमचं की म्हणणं आहे. एखादं युनिट हां, समजा उद्या त्यांना 70 कोटी रुपये दिल्याने त्याचं युनिट चालणार असेल आणि त्याच्यातून जर उद्या शेतकऱ्यांचं हित जपलं जाणार असेल आणि तो कारखाना चालल्यानंतर जर वसुली होणार असेल तर ती का करू नये? ती केली पाहिजे. 70 कोटी रुपये देताना हाच शेवटी शेतकऱ्यांचं हित. हे बघा, नॅशनलाइज बँका, कमर्शियल बँका आणि कॉपरेटिव्ह बँका, ही ती बँक नॅशनलाइज असताना हे सगळी उभी का राहिलीत?
त्याच्यामागचं कारण काय आहे की सामान्याचं हित जपणारी ही चळवळ म्हणून बघितली जाते. सहकारी बँकांच्या मध्ये मॅक्सिमम आज 5.5 कोटी लोक आज ह्या सहकार चळवळीशी महाराष्ट्रामध्ये जोडली गेलेली आहेत. महाराष्ट्रातल्या विकासामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे ना, म्हणजे अगदी 45,000 कोटीचा टर्नओव्हर आहे, हे सगळं माहिती आहे. मला तेच म्हणायचं ना की हे करत असताना शेवटी आपण काय पाहतो त्याची की सामान्य नागरिकापर्यंत त्या शेतकऱ्यांपर्यंत ही चळवळ का उभी राहिलेली आहे. ज्याला समाजामध्ये पत नाही त्याला पत निर्माण करून देण्यासाठी ही चळवळ उभी राहिलेली आहे. आणि हे करत असताना आज मला तुम्ही सांगा की त्यांना पैसे दिले, बुडलेत का पैसे? त्याचं चालू आहे ना, आता तुम्ही दिलेले आहेत ना, देऊच नाही असं आहे का? तुम्ही बुडल्यानंतर याच्यावर चर्चा करा ना की बाबा हे तुम्ही बुडले. एक मिनिट, आपण सदाभाऊ खोत तुम्हालाच प्रश्न विचारायचा. सदाभाऊ खोत, जे विश्वास ठाकूर सातत्यानं म्हणतायत की ज्यांची पत नाहीये त्यांना पत मिळवून देण्याचा हा सगळा खटाटोप आहे आणि त्यामुळे खरं तर सहकार उभा आहे, त्याच तत्वावरती सहकार उभा आहे, कितपत सत्य आहे? नाही, सहकार चळवळ ज्या माणसांनी उभा केली आणि हे सगळे आयत्यापीठावरती रेगुटा मारायला आले आणि सहकार चळवळ उद्ध्वस्त करण्याचं काम खऱ्या अर्थाने या मंडळींनी केलेले आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे त्यांना की नाबार्डच्या धोरणानुसार जर यांनी कर्ज दिला असेल तर मग राज्य शिखर बँकेवरती प्रशासक का नेमावा लागला? कोल्हापूरची बँक सुद्धा राष्ट्रवादीच्याच ताब्यात होती, तिच्यावर प्रशासक का नेमायला लागला? बुलढाण्याची बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात होती, तिच्यावर प्रशासक का नेमायला लागला? आता सोलापूरची बँक आहे ती सुद्धा डबघाईला आलेली आहे, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होत नाही आणि ती सुद्धा राष्ट्रवादीच्याच ताब्यामध्ये आहे. आणि दुसरा एक मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, एका बाजूला तुम्ही आमदार आहे, मंत्री आहे, मग बँकेवर संचालक होता कशाला? बँकेवर संचालक होण्यासाठी काही दुसरे कार्यकर्ते नव्हते का तुमच्याकडं? अरे सरळ सरळ दरोडा घालता येतो, या बँका लुटता येत्या, हे यातून अगदी स्पष्ट वगैरे. आणि दुसऱ्या बाजूला मला बोलू दे, मी बोलत असताना बोललो नाही. दुसऱ्या बाजूला 4 साखर कारखाने अजित पवारने घेतले, 4 साखर कारखान्यामध्ये आपण एक मुद्दा घेऊया. सदाभाऊ 1 मिनिट तुम्ही थांबा. तुम्ही साखर कारखान्यामध्ये कसे आहेत? सदाभाऊ 1 मिनिट तुम्ही थांबा. ते आमदार आहेत, मंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत, सदाभाऊंनी जो एक प्रश्न विचारला, एक जो प्रश्न विचारला, एक मिनिट ना, तुम्ही बाकी उदाहरणं द्या. जो सदाभाऊंनी एक प्रश्न विचारला की सगळ्यात महत्वाचं त्याच्यामधला जो त्यांनी प्रश्न विचारला की इतर जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा यांचे जी काय बँक आहेत तिकडे प्रशासक आला का? म्हणजे कुठेतरी अनियमितता दिसते किंवा काहीतरी गडबड होते, असं काही आहे का? असं काही आहे का? अजिबात तसं नाही. त्याच्यामागचं कारण सांगतो, कुठलीही सहकारातली निवडणूक लढवताना पॅनलवर निवडली गेली का की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पॅनल उभा राहिलं आणि ते राज्य बँकेवर आलं किंवा बुलढाण्यावर आलं किंवा वर्धावर आलं किवा सोलापूरवर आलं किंवा कुठे ऐकून आलं, असं झालं का? प्रत्येक राज्य सहकारी बँकेवर आमदार खासदार आनंदराव अडसूळ नव्हते का? कुलकर साहेब त्याच्यामध्ये बीजेपीचे नव्हते का? नाहीत का त्याच्यावर? किंवा ह्या सगळ्या बुलढाणा असतील किंवा याच्यावर बीजेपीचं कोणी नाही का? शिवसेनेचं कोणी नाही का? दुसऱ्या पक्षाचं कोणी नाही का? त्याचा परिणाम आपलं काहीतरी काही झालं की फक्त राष्ट्रवादी करायचं म्हणजे फॅशन झालेली आहे. कारण नसताना म्हणजे फॅशन झाले की नाही हे आपण बघूया. सदाभाऊ खोत, तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे आपण शब्द जरा बाजूला ठेवूया. तुमचे राग जे काय असतील, वैयक्तिक जे असेल, राजकारण असेल, ते आपण बाजूला ठेवूया. पण तुम्ही किमान काही फॅक्च्युअल प्रश्न जे तिथल्या तिथे आपल्याला त्यांना उत्तर देता येईल असे काही प्रश्न तुमच्याकडे आहेत का की ज्या प्रश्नांना त्यांना उत्तर द्यायला? मला महत्वाचं साहेब बोलायचं आहे. महत्वाचा हा बोला. त्यांनी जो कारखाना जगदंबा जो कारखाना कर्जतचा विकला, तो कारखाना 36 कोटीला टेंडर बाळासाहेब नहाट नावाच्या मार्केट कमिटीच्या सभापतीनं भरलेलं होतं.